इकडे विद्यार्थ्यांनी देखील बैठे सावधान बसायचं सगळ्यांनी. आमच्या शिक्षक बांधवांना देखील विनंती आहे की 10-20 मिनिटांसाठी आपण थोडस विद्यार्थ्यांना शांततेचं सहकार्य करण्यासाठी मदत करावी. कारण संस्थेचे सन्माननीय सहसचिव साहेब, कोषाध्यक्ष साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि आपली मुलं जर बेशिस्तीने वागायला लागले तर एक वेगळा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अध्यक्ष समारोप होईपर्यंत आपण थोडस या ठिकाणी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि बैठकीकडे सहकार्य इकडे बघा, चला सगळ्यांनी इकडे बघायचं म्हणजे तर सगळ्यांनी इकडे बघा. नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केगाव विद्यार्थी स्नेह संमेलन आणि या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सन्माननीय सहसचिव आदरणीय बळीरामजी भिंगोले गुरुजी, आपल्या संस्थेचे सन्माननीय कोषाध्यक्ष आदरणीय अंकुशरावजी कानवटे सर आताच इथे उपस्थित होते परंतु कामानिमित्त गेले. ते डोके सर ज्यांचं सुंदर अशा प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन झालं, त्यांच्या वक्तृत्व क्षेत्रातील आमचे बंधू, आमचे मेहुणे व्यंकटरावजी सोनवणे सर, मंचावर उपस्थित असलेल्या कांबळेताई, त्याचबरोबर डगरवाडीचे सरपंच विश्वनाथजी मुंडे साहेब, शिरसाट सर प्राध्यापक, मंचाच्या डाव्या बाजूला अत्यंत सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचालन करत असलेले शिरोडकर सर, प्राध्यापक भगत सर, ज्यांच्या प्रेमाखातर मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालो. आज खर तर माझ्या महाविद्यालयामध्ये स्नेह संमेलन होतं, पण ते सोडून या ठिकाणी मी मुद्दाम उपस्थित झालो. त्याचं कारण माझा बंधू या शाळेचे प्राचार्य जितेंद्र बदने सर, ज्यांच्या गावामध्ये मी काम करतो, माझी कर्मभूमी असलेलं ज्यांचं जन्मगाव, ते आपल्या शाळेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गोविंदजी लिंगे सर, अत्यंत सुंदर अशा प्रकारची भाषणं या दोन मुलींनी दिली, ज्यामध्ये कुमारी मौलिन जेरा आणि जाधव मानसी या दोन्ही विद्यार्थिनींसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या. एकदा सर्वप्रथम या स्नेह संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी मनपूर्वक जाहीर करतो. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून या गोष्टीला अनुमोदन द्यायचं. खरं म्हणजे तुमची ऐकायची मानसिकता नाही आहे आणि मी ते बोलायचं ठरवलंय. आता कसं व्हायचं हा विचार माझ्यासमोर 20 मिनिटांपर्यंत मी बोलणार आहे. मला वाटतं की तुम्ही सगळेजण ऐकण्याचं सहकार्य कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, सोनवणे सरांनी आता एक आमच्या मित्राची कविता आपल्या समोर सादर केली, जी मोठ्या मोठ्या महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनाला अनेक वक्ते सादर करतात. त्या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत ते महाविद्यालय नसल्यामुळं अशा अनेक कविता मला मुखोद्गत आहेत. जी कविता सरांनी सादर केली की पिंपळाचं पान जसं उगवतानी लाल ग सखे तसे तुझे गालव, अशा प्रेमावरच्या जवळपास मला 20-25 कविता आता तुमच्या समोर गाऊन दाखवता येतील. परंतु मला काही संदेश या निमित्तानं तुम्हाला द्यायचे, ते संदेश तुम्ही सगळ्यांनी घ्यावे. कारण माझी जन्मभूमी आहे आणि जन्मभूमीतले माझी मुलं मोठी व्हावी यासाठी मला काही संदेश देता आले पाहिजे. वेगवेगळे सावधान इकडे बघा. पहिला संदेश मला तुम्हाला काय द्यायचा आहे या ठिकाणी बघा. विद्यार्थी स्नेह संमेलन असा शब्द आहे. पहिल्यांदा हे स्नेह संमेलन कुणासाठी साजरे केले जाते मित्रांनो? विद्यार्थ्यांसाठी. सर्वप्रथम मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो.
असं सांगतात की तेलाशिवाय काय किंमत समाईच्या या वातीला, तेलाशिवाय काय किंमत समाईच्या या वातीला, पाण्याशिवाय काय किंमत भूमीच्या या मातीला, धायेशिवाय काय किंमत तलवारीच्या पातीला, आणि नेताजी सुभाषचंद्र बोसशिवाय काय किंमत भारताच्या या मातीला, भारताच्या या मातीला. असं जर मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाहीये. पहिला शब्द इथं आलेला आहे विद्यार्थी. कोणता शब्द आलाय? जरा मला खोकला लागलाय त्याच्यामुळे थोडं बोलायचा त्रास होतोय. हेच बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगणार आहे मी फक्त बोलणार नाहीये, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांचे उत्तर इथे द्यायचे. ते स्नेह संमेलन कोणासाठी आयोजित केलेलं आहे? कुणासाठी? सरस्वती ही विद्येची देवता मानलेली आहे. त्या सरस्वतीच्या हातामध्ये काय आहे? पटकन सांगा. सरस्वतीच्या हातामध्ये काय आहे? काय आहे? विना आहे. कधी विचार केला का या विण्याला 4 तारा आहेत? मुलींना, मुली लक्ष देत आहे, जरा इकडे लक्ष द्या. त्या सरस्वतीच्या हातामध्ये विणा आहे. त्या विण्याला 4 तारा आहेत. त्या 4 तारा तुम्ही जर आता आमचे विश्वनाथ इथे बसलेले या भागामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर चालतो. एखादा कीर्तनकार असेल, एखादा संगीतकार असेल तर त्याच्या जवळ जो विणा त्या विण्याला 4 तारा आहेत. त्या 4ही तारांचं सारखं संगीत आल्याशिवाय त्या गायकाला गायन करता येत नाहीये. त्या पद्धतीनं लाईट गेली. हॅलो, हा इकडे लक्ष द्या. त्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या 4 तारा आहेत, कोणत्या कोणत्या 4 तारा आहेत बघा, इकडे लक्ष द्या. सरस्वतीच्या हातामध्ये ज्या 4 तार आहेत त्यातली पहिली तार आहे विद्यार्थी, दुसरी तार आहे शिक्षक, तिसरी तार आहे पालक आणि चौथी तार आहे चालक. ऐकू आलं? हॅलो, लावलं का? हा बरोबर सावधान. मी सांगितलं तुम्हाला सरस्वतीच्या हातात किती तार आहेत? किती आहेत? त्यातली पहिली तार कोणती आहे? पहिली तार आहे विद्यार्थी, दुसरी तार, तिसरी तार आणि चौथी तार आहे ती चालक. चालक म्हणजे इथं बसलेले भिंगोले सर आहेत, कानवटे सर आहेत आणि सरकारी शाळा असेल तर सरकार आहे. या 4च्या मध्ये एक बात झाल्याशिवाय शिक्षणातनं खरा अर्थ प्राप्त होऊ शकत नाहीये. हा अर्थ या सरस्वतीच्या जवळ असलेल्या विण्याच्या त्या 4 तारांचा आहे. त्यातली पहिली तार कोणती आहे मुलींनो? पहिली तार आहे विद्यार्थी. आणि जोपर्यंत विद्यार्थी घडणार नाहीये तोपर्यंत त्या शिक्षणाला काही अर्थ नाहीये. विद्यार्थी म्हणजे विद म्हणजे जाणीव, अर्थी म्हणजे प्राप्त करणारा. जाणीव प्राप्त करणारा जो कोणी असतो त्याला आपण विद्यार्थी असं म्हणतो. काय प्राप्त झाली पाहिजे आपल्याला? कोणती जाणीव झाली पाहिजे? पहिली जाणीव आपल्याला ही झाली पाहिजे. कोणती? की मी कोण आहे. कोणती जाणीव झाली पाहिजे? पहिली जाणीव आपल्याला झाली पाहिजे ती म्हणजे मी कोण आहे. आता मी तुमच्या जवळच येणार आहे. पहिली जाणीव कोणती झाली पाहिजे? कोणती झाली पाहिजे? दक्षिण भारतामध्ये एक कलावंतोदम नावाचं गाव आहे. कोणतं गाव आहे? दक्षिण भारतामध्ये कलावंतोदम नावाचं गाव आहे. त्या गावातली सगळी माणसं सकाळी झोपेतनं उठली की त्या मंदिरामध्ये दर्शनाला जातात. कोणतं मंदिर आहे मुलांना? ते त्या मंदिरामध्ये मूर्ती कुणाची आहे? तर त्या मंदिरामध्ये मूर्ती कुणाचीच नाही आहे. त्या मंदिरामध्ये 6 फूट उभा उंच आरसा लावलेला आहे. प्रत्येक माणूस त्या आरशामध्ये
स्वतःच रूप बघतो आणि स्वतःला प्रश्न विचारतो, मी कोण आहे. तुम्ही देखील तुमच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे, मी कोण आहे. मी विद्यार्थी आहे. मी जर विद्यार्थी असेल तर मी मनातनं अभ्यास केला पाहिजे की नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण माहित असेल. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य होतं. एका खोलीमध्ये घरात सगळेजण झोपू शकत नव्हते, तर दोघ जणांना जागा राहावं लागत होतं. अशा अवस्थेमध्ये देखील बाबासाहेबांनी रस्त्यावरल्या मर्क्युरीच्या बल्बाच्या खाली अभ्यास करून बाबासाहेब विश्वरत्न झाले. तुम्हाला देखील मोठं व्हायचं असेल तर मला विनंती करायची आहे की सगळ्यांनी काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. विध म्हणजे जाणीव प्राप्त करून घेतली पाहिजे. नाही तर कसं होईल माहित आहे का, कहा गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो, कहा गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो. गोष्टी आवडतात का, मग टाळ्या वाजवा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. एक गोष्ट सांगतो, विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. एक गोष्ट सांगतो, गोष्ट आवडते. तुम्हाला माहिती आहे का, बडोद्यामध्ये एक राजा होता. बघा आत्मविश्वास कसा महत्वाचा असतो. बडोद्यामध्ये एक राजा होता, त्याला लेकरू बाळ नव्हतं. त्याने विचार केला की आता माझ्या नंतर या गादीवर कोण बसणार. म्हणून त्यानं आपल्याच नात्यातला एक त्र्यंबकेश्वरच्या बाजूला एक माणूस राहत होता. त्याच्या 13 मुलांना बोलवलं आणि त्यांची इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं. की ज्यानं ठरवलंय त्यालाच आपण राजा बनवतो. पहिला मुलगा आला, त्याला विचारलं तू का आलास, तर तो म्हणाला मला वडिलांनी आणलं म्हणून आलो. दुसऱ्याला बोलवलं तू का आलास, तसाच पळून गेला. तिसऱ्या मुलाने मात्र उत्तर दिलं तू का आलास, तर तो म्हणाला मी राजा व्हायला आलोय. काय व्हायला आलो. खरं म्हणजे तुमच्या शाळेतल्या मुलांच्या पेक्षा मुली फार हुशार आहेत. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. नाही तर बऱ्याच शाळेमध्ये असं होतं मुलांनो. एकदा मी शाळेमध्ये मुलांना प्रश्न विचारला, सांगा रे मुलांनो, नारळाची झाडं सगळ्यात जास्त कुठं आढळून येतात. एक मुलगा उठला, म्हणला मी सांगतो. म्हणलं सांग. आणि त्यानं उत्तर दिलं, म्हणला धान्याच्या डब्यावर. एकदा मुलांना मी प्रश्न विचारला, सांगा रे मुलांनो, 2 ऑक्टोबरला ज्या बापूजींची जयंती साजरी केली जाते त्यांचं पूर्ण नाव काय. एका विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, तो म्हणाला आसाराम बापू. पण या शाळेतली मुलं उत्तर हुशार आहेत. त्या मुलाला विचारलं तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायचंय, तर त्या मुलानं आत्मविश्वासानं उत्तर दिलं. तो म्हणाला मला राजा व्हायचं. आणि तो जो राजा झाला, खरोखरच राजा झाला, त्या राजाचं नाव आहे सयाजीराव गायकवाड. आणि म्हणून तुम्हाला देखील विद्यार्थी म्हणून जाणीव झाली पाहिजे. आज तुमचं स्नेह संमेलन आहे आणि या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं तुम्हाला मी विनंती करणार आहे, पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायला शिका. बाकीच्या प्रेमाचा विचार करू नका. कधीतरी घरी जाणे मुलांनो, तुमची आई काबाड कष्ट करून बाळांनो बाजीवर झोपली आहे, तिच्या पायाला घट्टे पडले बाळांनो, भेगा पडल्या. त्या भेगा पडलेल्या पायाकडे बघा आणि म्हणा माया माय पुढे फिके, माया माय पुढे फिके, संबे देऊ तिच्या पायाच्या चिरत माहे अजंता वीरू, तिच्या पायाच्या चिरत माहे अजंता वीरू. कधीतरी आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शिकावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. इथं शिकवणाऱ्या गुरुजींना देखील विनंती करणार आहे की ही मुलं या आई वडिलांनी आपल्या ताब्यात दिलेली आहेत. खरंच मला जितेंद्र या ठिकाणी प्राचार्य झाल्याचा मला गगनात मावेनाचा आनंद झाला. आणि जितेंद्र जेव्हापासून बदनेसर इथं प्राचार्य झाले
तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या शाळेत घेतले जात आहेत. एकदा जोरदार आमच्या बंधूसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या दिल्या पाहिजे. आणि त्यांच्या बंधूचं भाषण असल्यामुळं आपण बैठे बैठे सावधान, सगळ्यांनी शांतपणे ऐकलं पाहिजे. बैठे बैठे सावधान. मी शिक्षकांना देखील एक उदाहरण सांगणार आहे की या विद्यार्थ्यांना घडवत असताना प्रेमानं त्या विद्यार्थ्यांना घडवा. एक गुरुजी होते, बैठे बैठे सावधान, इकडे बघा, इकडे बघा, आणि मुलांना इकडे बघा. एक गुरुजी होते ढेंगोले सरांसारखे. खरं म्हणजे तुमच्या संस्थेचं मला कौतुक वाटतं. बाळासाहेब असतील, बाबासाहेब असतील किंवा ढेंगोले सरांसारखे, कानवाटे सरांसारखे शिक्षण क्षेत्रातले अत्यंत दिग्गज माणसं या संस्थेमध्ये काम करतात. आज माझ्या भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ही संस्था करते आहे. इथं आमचे शिरोडकर सर असतील, आमचे दैनिक सकाळचे रेवळकर सर असतील, या शाळेनं अनेक विद्यार्थ्यांना घडवलंय. या दोन मुलींची भाषण ऐकत असताना मला वाटलं की आपण भाषण द्यायची गरज नाहीये. सुंदर भाषण या मुलींनी केले. खरं तर यांचा आदर्श तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही ऐकायला शिका. गुरुजींना देखील मी सांगणार आहे एक गोष्ट आवडते कार्यावर. हे गुरुजी होते, त्या गुरुजींनी मिठीमध्ये चिमणीचा पिलू घेतला. चिमणीचा पिलू करते ना, ते चिमणीचं पिलू घेतलं, वर्गामध्ये गेले जिवंत पिलू घेऊन आणि मुलांना प्रश्न विचारला. सांगा रे मुलांनो, माझ्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे, जीवन काही दिलेलं आहे. माझ्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे, जीवन काही मिळलेलं आहे. गुरुजींनी ठरवलं होतं, मिळलेलं म्हणलं तर आलेलं जिवंत दाखवायचं आणि जिवंत म्हणलं मूळ दाखवायची आणि मेलेलं दाखवायचं. हा विचार करून गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला. सांगा रे मुलांनो, माझ्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे, जीवन काय मेलेलं आहे. त्यावेळेला त्यांच्यासारखे निदानी सुभाषचंद्र या शाळेचे हुशार विद्यार्थी, एक विद्यार्थी म्हणाला मी सांगतो गुरुजी, मी सांगतो गुरुजी. ते म्हणाले सांग. आणि त्या मुलानं उत्तर दिलं. काय उत्तर दिलं बघा, लक्ष द्या, लक्ष द्या. त्या मुलानं उत्तर दिलं. तो म्हणाला गुरुजी, तुमच्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे, त्याला जिवंत ठेवायचं की मारायचं तुमच्या हातामध्ये आहे. मला देखील या निमित्तानं विचार आपल्या समोर मांडायचा आमच्या गुरुजनांच्या की या आई वडिलांनी आपली चिमणीची पिलं आपल्या ताब्यामध्ये दिलेली आहे. त्यांना घडवायचं की बिघडवायचं आपल्या हातामध्ये आहे. पण मला खात्री आहे नेताजी सुभाषचंद्र शाळेतनं घडणारी ही नक्कीच बिघडणारी नाहीये, घडणारी घडती. अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि तुमची ऐकायची मानसिकता त्या गॅदरिंगच्या मुळे नाही आहे, ते लक्षात घेऊन ही कविता आईवरती सादर करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. कविता आवडते टाळ्यावर. या निमित्तानं मला माझ्या आई वडिलांची आठवण होते आणि ती कविता सगळ्यांनी ऐकायचं. कष्टाचं जीवन गोड हिरवं पान बघायची, कष्टाचं जीवन गोड हिरवं पान बघायची. डोळ्यामध्ये नसता पाणी तरीही माय रडायची, जात्यामध्ये नसता दाणे तरीही माय दळायची. कष्टाचं जीवन गोड हिरवं पान बघायची. उन्हाळ्याचा दिसाला ऊन कडक पडलं, अनवानी हातान मन गजरान टोपलं, अंगामध्ये नसता औषण तरी माय टोपलं उचलायची. कष्टाचं जीवन गोड हिरवं पान बघायची. पावसाळ्याचा दिसाला
आणि परत चलणार साल निंदनी करून माय रात्र दिन बेदार विषमावताना घरी परताना माय आंबाळ्याचा पाला वर बघायची कष्टाचं जीव जगून पान बघायची हिवाळ्याचा दिसाला थंडी पडाली कडक सुगी मरोनी मायना भरली सरक अंगामध्ये नसता उसन तरी माय गिट्टी फोडायची कष्टाचं जीव जगून हिरवं पान बघायचे तुमचे देखील आई तुम्हाला शिकण्यासाठी शाळेमध्ये पाठवलंय तुम्ही देखील मनात आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगलं पाहिजे मला माझ्या वडिलांची आठवण होते एवढ्या 4 वेळी सांगतो सोनवणे सरांनी ज्या 4 वेळी सांगितलं ते आपल्या हिंदीमधले होते आठवतात का सोनवणे सर काय म्हणाले असफलता एक चुनौती है स्वीकार करो असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती तुमची एकही काही वाढत नाही आम्हा वक्त्याला दुसरं काही लागत नाही काय लागतात मी नेहमी सांगत असतो बड़ा महत्व है बगीचे में मालिका बड़ा महत्व है बगीचे में मालिका वो तुम पर लालिका बघा लाली महिन्या कशामध्ये हसायला मी नेहमी लोकांना सांगतो काळा कलर केसांना पांढरे पावले तोंडाला लेन पॉलिश नकांना लिपस्टिक ओठांना कळे नाही बायको आहे की रंगाचा कारखाना बड़ा महत्व है बगीचे में मालिका पुलिस डिपार्टमेंट में गालिका ओठों पर लालिका ससुराल में ह्या वयामध्ये पूर्वी साली आठवायची बघा ससुराल में तालिका और प्रोग्राम में तालिका बड़ा महत्व है या जगामध्ये सगळ्यात महत्वाचा सगळ्यामध्ये श्रेष्ठ शब्द असेल तर तो प्रेम आहे प्रेमा इतकं या जगामध्ये काही महत्वाचं नाही पण या वयामध्ये या मुलं मुलींना प्रेम म्हणलं की गुदगुल्या व्हायला लागतात स्वप्न पडायला लागतात मी नेहमी सांगतो एकदा त्याच्या स्वप्नात आणि दुही चावला तर दुर्दैव त्याच्यात त्याला निघून चावला ढेकणाच्या बाजेवर झोपून दुही चावलाची स्वप्न बघू नका माझ्या मुलांनो तिच्या तिच्या नजरेवरी बेहद झालो खुश मी आज पण कळले मला की आयशीच पाहते नेहमी असं काही प्रेम करू नका प्रेमच करायचं असेल तर ग्रंथावर करा प्रेमच करायचं असेल तर आई वडिलांवर करा प्रेमच करायचं असेल तर स्वतःवर करा शेवटच्या 4 वेळी सांगतो बापाबद्दलच्या आणि मला या गॅदरिंगच्या निमित्तानं बोलवलं तुमची मानसिकता नसताना देखील 20-25 मिनिट तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो माझ्या बंधूंना मला ही संधी दिल्याबद्दल बंधूंच्या प्रति देखील मनातून आभार व्यक्त करतो आणि वडिलांच्या बद्दलच्या 4 वेळी सांगून थांबतो हरकुळा हटानो बानागर हटायला हरकुळा हटानो बानागर हटायला सारे दिन हटायचा देह गिरवायचा चिरलेल्या भाच्या पायाला माय फटका पदर बांधायची
म्या म्हणलं होतं जोरा घ्या म्हणून माझ्या बिस्किट लागलं नवऱ्या मागं आणि माझ्यातलं किती बाळा रगत राहिले. त्यामुळे वडील म्हणाले अगं जोरा घ्यायला पैसे कुठायच पोरगा अहमदपूरला शिकायला आहे. शिकल मोठा होईल म्हातारपणाला आपला पान घेईल. चिरलेल्या भाच्या पायाला माय फटका पदर बांधायची. कष्टाच जीण जगून हिरवा सपान बघायची. हिरवा सपान बघायची. आपल्या सगळ्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो आणि हिंदीचा प्राध्यापक म्हणून लगा सको तो बाग लगाना आग लगाना मत सीखो. लगा सको तो बाग लगाना आग लगाना मत सीखो. बिछा सको तो फूल बिछाना शूल बिछाना मत सीखो. पिला सको तो सुधा पिलाना जहर पिलाना मत सीखो. जला सको तो दीप जलाना दिल जलाना मत सीखो. दिल जलाना मत सीखो. धन्यवाद. मला